वर्ग 9वा, विषय इतिहास नागरिकशास्त्र. आणि वर्ग 9 मध्ये आपण इतिहास आणि नागरिकशास्त्र यामध्ये स्वातंत्र्योत्तर इतिहास ज्याला म्हणतो आपण, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा जो इतिहास आहे 1961 ते 2002 या कालखंडातला इतिहास यावर्षी आपण अभ्यासणार आहोत. या कालखंडाचा इतिहासाचा अभ्यास करत असताना सर्वात प्रथम आपल्याला अभ्यास करावा लागतो तो म्हणजे इतिहासाची साधने याचा. यावर्षी जे पहिलं प्रकरण आहे ते आहे इतिहासाची साधनं. तुम्ही त्याच्या आधी प्राचीन भारताचा इतिहास शिकलात, मध्ययुगीन भारताचा इतिहास शिकलात आणि मागच्या वर्षी तुम्ही आधुनिक भारताचा इतिहास शिकलात. या 2-3ही कालखंडाचा इतिहास शिकत असताना तुम्ही जसा भौतिक साधनांचा, मौखिक साधनांचा, लिखित साधनांचा अभ्यास केला तसाच याही वर्षी आपल्याला मौखिक, लिखित आणि भौतिक साधनांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. मग यावर्षी कुठले नवीन साधनं आहेत? तसं मागच्या वर्षी आपण शिकत असताना दृक, श्राव्य आणि दृकश्राव्य साधनं यांचा अभ्यास आपण केला होता मागच्या वर्षीच्या इतिहासाच्या साधनांमध्ये. मग जेव्हा यावर्षीचा आपण इतिहास अभ्यासणार आहोत त्या इतिहासामध्ये आपल्याला आता कोणत्या नवीन साधनांचा अभ्यास करायचा आहे तर त्यात आपल्याला प्रादेशिक असतील, राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय काही घटना असतील, म्हणजे या स्तरांवर ज्या काही घटना घडतात, ज्या काही गोष्टी घडतात याचाही अभ्यास करायचा आहे. राष्ट्रीय पातळीवर असेल, प्रादेशिक पातळीवर असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या घटना आहे याचा आधार आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना यावर्षी घ्यायचा आहे. मग यावर्षी इतिहासाची साधनं शिकत असताना त्यामध्ये लिखित साधने असतील, त्यानंतर काही मौखिक साधने आहेत, त्यानंतर भौतिक साधने आहे, यांचाही अभ्यास आपल्याला करायचा आहे. मग जे लिखित साधन आहे त्या लिखित साधनामध्ये नेमका कशा कशाचा अभ्यास करायचा आहे तर आपल्याला करायचं आहे वृत्तपत्रे, दुसरा आहे PTI आणि तिसरा आहे टपाल तिकिटे. म्हणजे तिन्ही घटकांचा आपल्याला यावर्षी लिखित साधनांमध्ये अभ्यास करायचा आहे. वृत्तपत्र असतील, PTI ज्याला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आपण असं म्हणतो, याचाही अभ्यास यावर्षी आपल्याला करावा लागेल. मग जेव्हा आपण लिखित साधनांचा अभ्यास करतो त्यामध्ये आपल्याला काय काय तर वृत्तपत्रे, PTI, टपाल तिकीट हे दिसतात, यासोबत काही ग्रंथ दिसतात, अभिलेखागार दिसते आपल्याला, किंवा काही नियतकालिक असतील किंवा रोजनिशी असतील, काही पत्रव्यवहार असतील, काही कोशवाङ्मय आहे, किंवा आपण असं त्याला म्हणू की सरकारी गॅझेट आहे, याचा सुद्धा अंतर्भाव या लिखित साधनामध्ये होतो. मग त्यातलं आपण सर्वात आधी यावर्षी जे वृत्तपत्र शिकणार आहोत त्याचा अभ्यास आपण करू. मग वृत्तपत्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येते की लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून वृत्तपत्राचा उल्लेख आधुनिक काळात केला जातो. म्हणजे जी लोकशाही आपली जी आहे, जे लोकशाही ज्या घटकांवर आधारित आहे त्यातला एक स्तंभ चौथा ज्याला म्हणू आपण तो आहे वृत्तपत्र. जेव्हा आपण स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहासाचा अभ्यास करू तेव्हा 1961 नंतर 2002 पर्यंत हा कालखंडाचा अभ्यास करताना सुरुवातीच्या कालखंडात आपल्याला असं दिसते आहे की जेव्हा इतिहासाचा अभ्यास आपण करतो किंवा त्या कालखंडात आपल्याला असं दिसते आहे की जे वृत्तपत्र आहे या वृत्तपत्रांना पर्याय नसणार. म्हणजे वृत्तपत्र हे सर्वात शेवटचं साधन असेल असं समज सुरुवातीच्या कालखंडात आला. पण नंतरच्या कालखंडात जेव्हा जागतिकीकरणाला भारतात सुरुवात झाली, जेव्हा आपण आंतरजाल ज्याला इंटरनेट म्हणतो हे जेव्हा भारतात आलं तर मग मात्र वृत्तपत्रांना एक पर्याय सुद्धा सापडलेला आपल्याला दिसते, ते म्हणजे इंटरनेट. असं जरी असेल तरीही मात्र वृत्तपत्रांचं जे महत्व आहे ते आपल्याला कमी झालेलं दिसत नाही. या वृत्तपत्रांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की राष्ट्रीय वृत्तपत्राद्वारे आपल्याला राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, राजकारण असेल, कला असेल, क्रीडा असेल, साहित्य असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, यासारख्या ज्या घडामोडी आहेत या आपल्याला वृत्तपत्राद्वारे कळत असतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या वृत्तपत्रांमध्ये येतात आणि याच्या आधारावर आपण असं म्हणतो की वृत्तपत्र हे आपल्या जीवनाचं एक अविभाज्य भाग असतो. कारण अनेक गोष्टींचा परिणाम आपल्या
जीवनावर जो होतो तो वृत्तपत्रांच्या माध्यमातून होतो. कारण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असतील समाज सर्व जे काही क्षेत्र आहे त्या क्षेत्रात घडणाऱ्या ज्या घटना आहे त्या घटना आपल्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम म्हणजे वृत्तपत्र असते. म्हणून त्याचा संबंध आपल्या जीवनाशी जवळचा असतो. एवढंच नाही तर काही वृत्तपत्र यात आपल्याला असं दिसते आहे की काही चळवळीतील वृत्तपत्र असतील, काही आपल्या राजकीय पक्षांचे मुखपत्र ज्याला म्हणतो आपण ते असतील, काही साप्ताहिक असतील, काही पाक्षिक असतील, काही वार्षिके असतील. हे सुद्धा या इतिहासाच्या साधनामध्ये अत्यंत महत्वाचे असतात. कारण याच्या आधारावर सुद्धा आपल्याला इतिहास अभ्यासता येतो. आणि वृत्तपत्रांचं असं होतंय की वृत्तपत्र पहा की जेव्हा वर्ष संपते त्या वर्ष संपत असताना वर्षाच्या शेवटच्या कालखंडामध्ये वर्षभर राष्ट्रीय असेल, आंतरराष्ट्रीय असेल, प्रादेशिक पातळीवरील असेल, ज्या ज्या महत्वाच्या घटना घडल्या समाजातील असतील, समाजकारण असेल, राजकारण असेल, क्रीडा असेल किंवा आपण त्याला म्हणू की काही घडामोडी असतील किंवा राजकारणात त्या महत्वाच्या घडामोडी असतील किंवा काही शोध असतील, ज्या काही गोष्टी असतील जगात घडलेल्या या सर्वचा लेखाजोखा राजकारणात म्हणजे वृत्तपत्रांमध्ये शेवटच्या कालखंडात आलेला आपल्याला दिसतो. म्हणून वृत्तपत्रे हे महत्वाचं साधन म्हणून आपल्याला दिसते आहे. दुसरं आपल्याला दिसते आहे पीटीआय, ज्याला आपण प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया असं म्हणतो, त्याला आपण पीटीआय म्हणतो. भारतात काय झालं की 1953 नंतर वृत्तपत्रांना सर्व महत्वाच्या घटनांचं प्राथमिक तपशील पोहोचवणारं माध्यम, आता लक्षात घ्या पीटीआय 1953 नंतर हे भारत सरकारचं प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हे भारत सरकारचं एक ज्याला म्हणू आपण वृत्त पोहोचवणारं माध्यम आहे. म्हणजे सरकारच्या माध्यमातून किंवा सरकारच्या ज्या काही घटना आहेत किंवा सरकारचे जे निर्णय आहेत किंवा सरकारच्या ज्या घडणाऱ्या किंवा महत्वाच्या जगातील घटना आहेत किंवा समाजातील महत्वाच्या घटना ज्या आहेत त्या वृत्तपत्रांपर्यंत पोहोचवण्याचं माध्यम हे पीटीआय असलेलं आपल्याला दिसतं, ज्याला आपण प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया असं म्हणतो. मग या माध्यमातून वृत्तपत्रांपर्यंत अनेक तपशील असतील, महत्वाच्या विषयावरील लेख असतील, हे सर्व पोहोचवण्याचं माध्यम किंवा पोहोचवण्याचं काम प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया ज्याला पीटीआय आपण म्हणतो हे करत असते. मग वृत्तलेखन असेल, छायाचित्र असेल किंवा आपण असं म्हणू की आर्थिक किंवा वैज्ञानिक विषयावरील लेख असतील, काही लेख असतील, काही शोध निबंध असतील, हे सर्व वृत्तपत्रांना पोहोचवण्याचं किंवा पुरवण्याचं काम पीटीआय करत असते. आता तर पीटीआयने त्याच्याही पुढे गेले, कारण की 1990 मध्ये पीटीआयने काय केलं की उपग्रहाद्वारे म्हणजे पूर्वी ह्या बातम्या किंवा वृत्तपत्रांपर्यंत हे जे काही संदेश पोहोचण्याचं काम हे पोहोचण्याचं माध्यम हे वेगळं होतं. पण 1990च्या दशकानंतर मात्र एक उपग्रह पीटीआयनं लॉन्च केला आणि टेली प्रिंटर्सच्या ऐवजी ज्याला मी तुम्हाला सांगितलं की ज्या माध्यमातून आधी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया वृत्तपत्रांपर्यंत जे माहिती पोहोचवत होते ते टेलिप्रिंटर्स हे एक साधन होतं. आता त्याच्याऐवजी उपग्रहाद्वारे ज्याला आपण प्रसारण म्हणतो ते आता देशभर या पीटीआयनं केलेलं आपल्याला दिसते. म्हणून इतिहासाच्या आधुनिक भारताच्या इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो किंवा भारताच्या इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा इतिहास लेखनासाठी हे सुद्धा एक महत्वाचं माध्यम असलेलं आपल्याला दिसते आहे. त्यानंतर टपाल तिकिटे. टपाल तिकिटे, आता हा प्रश्न पडतो की टपाल तिकिटे हे कसं इतिहासाचे साधन असू शकते. विद्यार्थी मित्रांनो हे समजून घ्या. जर आपण तसं जर विचार केला तर टपाल तिकिटे जे असतात ते कधीही स्वतःवरून बोलत नाही, परंतु त्यांना बोलतं करण्याचं काम हे इतिहासकार करत असतात. मग इतिहासकार बोलतं करतात, मग या टपाल तिकिटावरून आपल्याला इतिहास कसा समजून घेता येतो किंवा त्याचा अभ्यास आपल्याला कसा करता येतो किंवा इतिहासाचा अभ्यास करताना इतिहासाचं साधन म्हणून याचा कसा उपयोग होतो. तर भारताच्या साधं उदाहरण की भारताच्या स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत म्हणजे आजपर्यंत जे तिकीट प्रकाशित झाले यात फार मोठ्या प्रमाणात कालानुसार बदल होत गेले. रंगसंगती बदलली, आकार बदलले, त्यात वैविध्य ज्याला म्हणतो आपण ते नवनवीन वैविध्यपणा आला. एवढंच नाही तर रंगांमध्ये रंगरंगोटी ज्याला म्हणतो आपण त्या रंगामध्ये सुद्धा बदल झालेला आपल्याला दिसतो. मग जेव्हा हे इतिहासकार अभ्यास करतात तेव्हा बदललेले रंग, बदललेलं वैशिष्ट्य याच्या आधारावर इतिहास लिहिला जातो. कारण काळानुरूप रंग बदलले, स्वरूप बदललं,
त्यामुळे साहजिकच याचाही इतिहासाचा साधन म्हणून उपयोग केलेला आपल्याला दिसतो. जसं आपण टपाल खाते आहेत, कल्पना असेल तुम्हाला की टपाल खाते अनेक राजकीय लोकांच्या जीवनावर किंवा राजकीय लोकांवर तिकीट निघालेले आहेत, काही नेत्यांवर निघालेले आहेत, काही फुलपाखरं असतील, काही महत्वाचे जे प्राणी आहेत म्हणजे जे नामशेष होणारे प्राणी आहेत त्यांच्यावर सुद्धा टपाल खात्याने तिकीट काढलेली आपल्याला दिसत आहेत. म्हणजे यासारख्या ज्या गोष्टी आहेत किंवा एखादी घटना असेल घडलेली, त्या घटनेवर आधारित सुद्धा टपाल खात्यानं तिकिटा काढलेला आपल्याला दिसते. कधी कधी टपाल खातं हे रौप्य महोत्सवावर टपाल तिकीट काढलं जाते, कधी सुवर्ण महोत्सव असेल किंवा कधी अमृत महोत्सव असेल किंवा कधी शतक असेल किंवा कधी द्विशतक असेल, त्रिशतक असेल, यावर सुद्धा तिकीट काढले जातात. आणि या प्रकारे सुद्धा आपल्याला इतिहासाचा हा एक मौल्यवान ठेवा म्हणून याकडे आपण पाहत असतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, टपाल तिकीट हे सुद्धा इतिहासाचं एक महत्वाचं साधन असलेलं आपल्याला दिसते. आपण जे लिखित साधन आहे त्या लिखित साधनाचा अभ्यास केला. लिखित साधनामध्ये आपण वृत्तपत्र असेल किंवा PTI ज्याला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आपण म्हणतो किंवा टपाल तिकीट असेल, तसं आपल्याला भौतिक साधनांचा सुद्धा अभ्यास करायचा. या भौतिक साधनामध्ये आपण पहा, नाणी असतील, प्रार्थना स्थळं आहेत, वस्तू दैनंदिन वापरातील वस्तू आहेत, राजमुद्रा आहेत, त्यानंतर आपल्याला पुढे आधुनिक स्थापत्य आहे, पेहराव आहेत, वस्तू संग्रहालय आहेत आणि सगळ्यात शेवटी आहे अलंकार. याचा अंतर्भाव या भौतिक साधनांमध्ये होत असतो. परंतु इयत्ता 9वीला यावर्षीच्या इतिहासात आपण 2च भौतिक साधनांचा अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे नाणी आणि दुसरं आहे संग्रहालय. या नाण्यांच्या माध्यमातून आपल्याला इतिहास कसा समजतो की जे बदलत गेलेल्या नाण्यांचा आणि नोटांच्या छपाईतून जो आपल्याला इतिहास अभ्यासता येतो तो महत्वाचा आहे. कारण नाणी सुरुवातीपासून म्हणजे जो काही आपण इतिहास शिकणार 1961 ते 2002 या कालखंडात सुरुवातीला छापल्या गेलेली नाणी, सुरुवातीला छापल्या गेलेल्या नोटा, नंतरच्या काळात आलेली नाणी, नंतरच्या काळात आलेल्या नोटा, बदलत गेलं, स्वरूप बदलत गेलं, त्यातलं विविधता ती बदलत गेली. त्यामुळे साहजिकच या बदलाचा अभ्यास आपण करत असताना आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे भारताच्या इतिहासाची सुद्धा कल्पना येते. मग 1950 पासून तर आजपर्यंत जी नाणी आहेत किंवा 1960 पासून ते आजपर्यंत जी काही नाणी आपण वापरली त्या नाणीमध्ये जे धातू आहे ते धातू बदलत गेलेले आपल्याला दिसतात, त्याचे आकार बदललेले आपल्याला दिसतात. जे नाणी ज्याला कॉईन म्हणतो आपण, त्याचे आकार बदलले. सुरुवातीला मोठे होते, आता आपल्याला कल्पना आली आहे की तो 1 रुपयाचा नाणं आहे की 5 रुपयाचं नाणं आहे हेही कळत नाही. म्हणजे काळ बदलला, धातूही बदलले आणि त्याचा आकारही बदलला. नुसता आकारच बदलला असं नाही, त्यात वैविध्यपणा सुद्धा बदलला, वेगवेगळ्या पद्धतीने आले. जेव्हा या नाण्यांचा आपण अभ्यास करू किंवा छापल्या गेलेल्या नोटांचा आपण अभ्यास जेव्हा करू तेव्हा त्यावरून आपल्याला इतिहास समजून येतो. उदाहरण द्यायचं झाल्यास 2016ला नोटाबंदी झाली, नोटा बदलल्या. मग आधीच्या नोटा कशा होत्या आणि नंतरच्या नोटा कशा आहेत, तेव्हाचा कालखंड कसा होता, आताचा कालखंड कसा आहे, तेव्हा राजकीय परिस्थिती कशी होती, सामाजिक परिस्थिती कशी होती, सांस्कृतिक परिस्थिती कशी होती, याचा संपूर्ण अभ्यास आपल्याला त्याच्या आधारावर करता येतो. म्हणून असं म्हणतात की इतिहास साधनामध्ये नाणी अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे नाणी काढण्याचं काम कोण करते, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे करते. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, त्याचं मुख्यालय मुंबईला असलेलं आपल्याला दिसते. मग आता नाणी आहेत, त्याचप्रमाणे आपल्याला दुसरा जो आहे त्याचा अभ्यास करायचा आहे ते म्हणजे संग्रहालय. आता संग्रहालय सुद्धा हे इतिहासाचं महत्वाचं साधन आहे. कारण प्रत्येक राज्याचं वैशिष्ट्य सांगणारं संग्रहालय आहे. मग यावरून त्या संग्रहालयामध्ये असणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत, त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, जे काही साधनं आहेत, त्या साधनावरून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करता येतो. मग हे संग्रहालय जे आहेत हे काही सरकारच्या मालकीचे आहे, जसं मुंबईला असेल किंवा पुण्याला असेल, हे जे संग्रहालय आहे हे गव्हर्नमेंटच्या मालकीचे आहेत. काही संग्रहालय हे काही जे संग्राहक लोक आहेत, हे काही लोकांना काही ज्या वस्तू आहेत त्यांचा संग्रह करणं आवडते. काही लोक जसं नोटांचा संग्रह केला असेल, काही लोकांनी नाण्यांचा संग्रह केलेला दिसतो,
काही लोक तिकीट ज्याला म्हणतो टपाल तिकीट यांचाही संग्रह केला असतो. अशा अनेक वस्तू असतात की ते संग्रह करतात. मग अशाही काही लोकांनी संग्रहालय उघडलेले आहे. जेव्हा आपण त्या ठिकाणी भेटी देतो, जेव्हा आपण त्या ठिकाणी जातो, त्यावरून त्या वस्तू पाहून, ते संग्रहालय पाहून आपल्याला त्या इतिहासा कालखंड समजतो, त्याची सामाजिक, राजकीय, आर्थिक परिस्थिती समजते. आणि जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा हे साधनं अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते आहे. यानंतर आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे मौखिक साधने. मौखिक साधनांचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येते की मौखिक साधनामध्ये लोकगीतं असतील, म्हणी असतील, पोवाडे असतील यांचाही अंतर्भाव होतो. मग यावर्षी आपण मौखिक साधनामध्ये जे दृक्श्राव्य साधन आहे याचा अभ्यास करणार आहोत. दृक्श्राव्य साधन जसं मागच्या वर्षी आपण शिकलो की 1913ला भारतात दृक्श्राव्य साधनाला म्हणजे चित्रपट कला आली. त्याचं श्रेय आपण पाहिलं की दादासाहेब फाळकेंना जाते. दादासाहेब फाळकेंनी 1913ला चित्रपट कला भारतात आणली आणि तिथून नंतर मग भारताच्या इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचे जे काही घटना आहे त्याचं चित्रीकरण होताना आपल्याला दिसते. मग जसं दूरदर्शन असेल, दूरदर्शनात दाखवलेल्या ज्या मालिका असतात किंवा त्याच्यावर दाखवलेले जे कार्यक्रम असतात किंवा चित्रपट असतात, काही ऐतिहासिक घटनावर आधारित चित्रपट आहेत किंवा आंतरजाल ज्याला आपण इंटरनेट म्हणतो. आज इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला अनेक माहिती मिळते. कुठल्याही गोष्टी, कोणत्याही गोष्टी तुम्हाला सर्च करायच्या असेल, आपण गुगलवर जातो, तिथे टाईप करतो आणि त्यातून माहिती मिळवतो, ज्याला आंतरजाल, ज्याला आपण इंटरनेट म्हणतो. या सर्व गोष्टींचा अंतर्भाव या दृक्श्राव्य साधनांमध्ये होतो. जेव्हा आपण भारताचा इतिहास अभ्यासतो तेव्हा याही गोष्टीचा अभ्यास आपल्याला करावा लागतो, ज्याच्या आधारावर आपल्याला इतिहासाचं लेखन करायचं असते, इतिहास अभ्यासायचा असतो. म्हणून मौखिक साधनामध्ये हे जे दृक्श्राव्य साधन आहे हे अत्यंत महत्त्वाचं असलेलं आपल्याला दिसते. त्यानंतर महत्त्वाचा भाग जो आहे जे आहे ते ज्याला आपण FTII म्हणतो, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. हे भारत सरकारनं 1960ला स्थापन केलं. आणि हे कुठं स्थापन केलं तर पुण्याला हे स्थापन केलं. हे कशासाठी तर लोकशिक्षणासाठी या संस्थेची भारत सरकारने स्थापना केली. मग या संस्थेच्या माध्यमातून काय तर समाजकारण असेल, क्रीडा असेल, कला असेल किंवा संस्कृती असेल, यावर आधारित किंवा यावर आधारित जे महत्त्वाच्या घटना आहेत त्याचं चित्रीकरण करायचं, त्याचे वृत्तपट तयार करायचे. त्यासाठी इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेची स्थापना केली. आणि यांनी सुद्धा यासारख्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे राजकारण असेल, समाजकारण असेल, क्रीडा असेल, कला असेल, संस्कृती असेल, याच्या बाबतीत घडणाऱ्या ज्या महत्त्वाच्या घटना होत्या त्याचं चित्रीकरण करून ठेवलं, ज्याच्या माध्यमातून लोकशिक्षणासाठी त्याचा नंतरच्या काळात उपयोग होतो. हे सुद्धा इतिहासाचं साधन म्हणून आपल्याला उपयोगी पडते. एवढंच नाही तर काय केलं गेलं की देशासाठी महत्त्वाचं योगदान देणाऱ्या ज्या काही व्यक्ती आहेत, जे महत्त्वाचे नेते आहेत किंवा महत्त्वाच्या घटना आहेत, यावर डॉक्युमेंटरी ज्याला वृत्तपट आपण म्हणतो ते सुद्धा या FTIनं म्हणजे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या माध्यमातून तयार करून ठेवलेले आहे. आणि या सर्व गोष्टींचा आपल्याला उपयोग इतिहासाचा अभ्यास करताना होतो. म्हणून ही साधने सुद्धा इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते आहे. जेव्हा आपण इतिहासाच्या साधनाचा अभ्यास करतो त्यावेळेस आपण इतिहासाच्या साधनामध्ये आपण पाहिलं की लिखित साधने असतील, मौखिक साधने असतील, मौखिक साधने असतील, या साधनांचा अभ्यास आपण यावर्षी अभ्यासला आहे. मग जेव्हा आधुनिक भारताचा इतिहासाचा अभ्यास करतो तेव्हा इतिहास लेखनासाठी जे उपयुक्त असणारे जे साधन आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहे. काय झालं की हा कालखंड इतक्या लवकर बदलत गेला की आधुनिक काळातील जे साधनं सुद्धा इतक्या लवकर बदलत गेली. जसं उदाहरण द्यायचं झाल्यास की टेलिफोन ते मोबाईलवर माणूस आला, या मध्यंतरी पेजर नावाचं एक साधन आलं होतं, पण ते आलं कुठे आणि गेलं कुठे हे काहीच कळलं नाही. म्हणजे इतिहासाची साधनं, जसा इतिहासाचा कालखंड बदलत आहे तसाच इतिहासाची साधनं सुद्धा फार झपाट्यानं बदलताना आपल्याला दिसते. आता नवीन साधन इंटरनेट ज्याला म्हणतो आपण, आंतरजाल, इंटरनेट हे आलेलं आहे. या माध्यमातून अनेक गोष्टींची, अनेक राजकारण, समाजकारण या सर्व गोष्टींची आपल्याला माहिती होते. पण हे होत असताना
त्याची सत्यता पडताळून पाहणं फार महत्त्वाचं असतं. मग जेव्हा म्हणून असं म्हटलं जाते की आधुनिक भारताचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा ही जी साधनं आहे ही साधनं अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला दिसते आहे. म्हणजे अशा पद्धतीनं वर्ग 9 मध्ये आपण इतिहासाची जी साधनं आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत की ज्याच्या आधारावर आता पुढचा इतिहास आपण शिकू. म्हणजे याच्यानंतरचे जे प्रकरण आहेत ते या इतिहासाच्या साधनाच्या आधारावर लिहिल्या गेलेले आपल्याला दिसत आहेत. धन्यवाद.